नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. सकाळी उठून माझं आवरून घेतलं आणि लगेच मग इथे स्वयंपाकाच्या तयारीला लागली. आणि आज टिफिनमध्ये बनवायची आहे मला शेपूची भाजी. काल शाळेतून आले तेव्हा त्यांनी शेपूची भाजी आणली होती येताना. आता आज मी तेच बनवणार आहे. इथे मी कढईत तेल टाकलं, तेलात मग जिरं टाकलं आणि कांदा, लसूण आणि लाल मिरची टाकली. लाल मिरची नसेल तर आपण हिरवी मिरची पण वापरू शकतो. त्यानंतर मी इथे एक टोमॅटो कट करून टाकून घेतला. नंतर ते टोमॅटो छान असा शिजू दिला. त्यानंतर इथे शेपूची भाजी चिरलेली होती मी ती टाकून घेतली. थोडी थोडी टाकायची जेणेकरून हे बाजूला सांडायला नको. आणि अशी थोडी थोडी टाकून मी पूर्ण मिक्स करून घेतली. त्यानंतर मिक्स झाल्यानंतर भाजी थोडीशीच होते. त्यानंतर मग मी त्यामध्ये मीठ टाकलं, कारण की जेणेकरून भाजी खारट व्हायला नको. इथे मी आता थोडी थोडी टाकून घेतली आणि अशा प्रकारे इथे भाजी तयार झाली. त्यानंतर मग भाजी झाल्यानंतर मग मी लगेच इथं पोळ्या टाकायला सुरुवात केली, कारण की वेळ खूप झालेला होता आणि आज तसाही मला वेळ झालेला होता. म्हणून मी इथं पटपट पोळ्या लाटून घेतल्या. आणि विराज गेले शाळेला. त्याच्यानंतर मी बाकीचे कामं आवरून घेतले आणि लगेच मग इथे पूजा करायला बसली, कारण की खूप वेळ झालेला होता आज पूजेला मला. इथे मी सुंदर अशी पूजा करून घेतली. त्यानंतर मला सायंकाळी बनवायची होती कोथिंबीर वडी, आणि इथे मी कोथिंबीर वडीची तयारी करत आहे. हुनी काल शाळेतून खूप कोथिंबीर आणलेली होती ती, आणि म्हणून मला विचार झाला की मग आज कोथिंबीर वडीच बनवा म्हणून सायंकाळी. म्हणून इथे माझी तयारी चालू आहे. फुल रेसिपी पाहिजे असेल तर तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड केली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. आणि इथे माझी आता तयारी चालू आहे कोथिंबीर वडीची. इथे मी कढईमध्ये चाळणी ठेवली. चाळणीमध्ये मग वड्या छान अशा शिजू दिल्या रोल करून, आणि शिजल्यानंतर मग आता इथे कट करून घेतल्या. कट झाल्यानंतर मग इथे छानपैकी अशा लालसर तळून घ्यायच्या, जेणेकरून मस्त खुसखुशीत अशा वड्या तयार होईल. आणि इथे वड्या तयार झालेल्या आहे. आणि मी इथे टोमॅटो केचपसुद्धा घेतला आहे टेस्टसाठी. आणि त्यानंतर संध्याकाळची वेळ झालेली होती आणि लगेच मग इथे देवाला दिवे लावून घेतले. आणि मला नंतर मग स्वयंपाक पण करायचा होता त्यानंतर, कारण की विराजचा अभ्यास घ्यायचा होता, कारण की त्याचे आता सोमवारपासून पेपर चालू होणार होते. आणि इथे मग लागली मग मी स्वयंपाकाच्या तयारीला. आणि आज संध्याकाळी बनवणार होती मग मी म्हणजे देशी दोडक्याची भाजी, आणि तेच आता इथे बनवत होती. यामध्ये तुम्ही मुगाची डाळ पण टाकू शकता, मी अशी पण बनवू शकता. आणि इथे भाजी बनवून घेतली. त्यानंतर मग लगेच इथे पोळ्या टाकून घेतल्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू खूप दिवसांना आठवण आली, म्हणलं भेटला चहा घ्या पाजला, मग गेला इथं हा म्हणे.